सो हॅलो मित्रांनो, आज आपण आपलं नेक्स्ट लेक्चर बघत आहोत दॅट इज रिलेटेड टू द वीड मॅनेजमेंट, ज्याचं नाव आहे वीड बायोलॉजी अँड वीड इकॉलॉजी. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस लेक्चर. बघा, सगळ्यात पहिले व्हॉट इज वीड बायोलॉजी. आपल्याला माहिती आहे बायोलॉजी म्हणजे काय, की कुठल्याही, इट इज बेसिकली लॉजी म्हणजे काय, लॉजी इज अ स्टडी. ओके, सो द स्टडी ऑफ लिव्हिंग बिंग्स. बायो म्हणजे काय, लिव्हिंग बिंग्स. स्टडी ऑफ लिव्हिंग बिंग्स जे आहे त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजी असं म्हणतो, राईट. आणि लिव्हिंग बिंग्स तर आहेत, पण कोणतं, तर वीडबद्दल आपण स्पेसिफिकली इथे बघणार आहोत. तर स्टडी ऑफ लिव्हिंग बिंग आहे, पण कोणतं लिव्हिंग बिंग आहे, तर दॅट इज ओनली वीड. बरोबर आहे, जे की तण आपल्याकडे उगून येतं, राईट. त्याच्याबद्दल आपण जे आहे ते स्टडी आता करणार आहोत. सो वीड बायोलॉजी इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ वीड्स इन रिलेशन टू दर जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणजे एक पर्टिक्युलर जर का वीड आहे, ओके, एक पर्टिक्युलर वीड आहे, तर ते कुठकुठल्या रिजनमध्ये त्या ठिकाणी ग्रो होतं, राईट. त्याचं जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन कसं आहे, ओके, कोणत्या कॉन्टिनेंटवरती बघायला मिळतं, राईट, कोणत्या कंट्रीजमध्ये बघायला मिळतं, कोणत्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूडवर बघायला मिळतं, त्याला म्हणतात जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. तर कोणत्या जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये ते बघायला मिळतं, त्याचं हॅबिटॅट कसं आहे. हॅबिटॅट म्हणजे काय, की साधारणपणे हॅबिटॅट म्हणजे की वेटलँड इकोसिस्टीममध्ये हे आपल्याला दिसून येतं. ओके, वेटलँड इकोसिस्टीममध्ये दिसून येतं, की ड्रायलँडमध्ये दिसून येतं, की थोडं डेझर्ट टाईपमध्ये दिसून येतं, राईट. असे मल्टिपल जे की इकोसिस्टीम आहे, तर अशा कुठल्या हॅबिटॅटमध्ये हे आपल्याला जास्त करून दिसून येतं. आता जे की वेटलँडमध्ये पण म्हणलं आपण, तर ते इमर्ज्ड आहे, ठीक आहे. इमर्ज्ड त्या ठिकाणी आहे का, मग ते त्या ठिकाणी फ्लोटिंग टाईपचं वीड आहे, राईट. आपण बघितले ॲक्वॅटिक वीड्समध्ये लास्ट लेक्चरमध्ये, नोईंग द वीड्स आपण बघितले, की काही वीड्स कशा असतात, काही त्या ठिकाणी पाण्याच्या खाली असतात, काही पाण्याच्या वरती त्या ठिकाणी आपल्याला फ्लोट करताना दिसतात, तर काही इमर्ज्ड होताना दिसतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे असे वीड्स असतात, प्रत्येकाचं हॅबिटॅट जे आहे ते वेगवेगळं असतं, राईट. प्लस त्याची जे काही ग्रोथ आहे आणि पॉप्युलेशन डायनॅमिक्स कसं आहे त्या वीड स्पिसीसचं आणि कम्युनिटीमध्ये, तर ते एकंदरीत हे सगळं आपण या वीड बायोलॉजीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो नॉलेज ऑफ द वीड बायोलॉजी इज ऑफ पिव्हटल इम्पॉर्टन्स फॉर वीड मॅनेजमेंट. बरोबर आहे, कारण की जर का आपल्याला प्रॉपरली जर ते पर्टिक्युलर वीड जर मॅनेज करायचं असेल, तर त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्या बायोलॉजीची माहिती असणं खूप गरजेची आहे, आणि त्यानुसारच मग आपण त्याच्यावरती कंट्रोल जो आहे तो आपण मिळवू शकतो. द इफिशियंट प्रोपॅगेशन, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर जे वीड असेल त्याचं प्रोपॅगेशन सिस्टीम कसं आहे, ते सीडने प्रोपॅगेट होतं का मग त्या ठिकाणी ते स्टोलॉनने प्रोपॅगेट होतं, का मग ते स्टेम कटिंगने प्रोपॅगेट होतं, हे आपल्याला माहिती पाहिजे, राईट. किंवा अजून काही दुसरे मल्टिपल मेथड्स आहेत, त्याने त्या ठिकाणी त्याचं प्रोपॅगेशन होतं, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे डिफरंट डिसेमिनेशन जे पोटेन्शियल आहे, तर ते बेसिकली त्याचं रिझन असेल स्प्रेडिंग करण्यासाठी. बरोबर आहे, की एका जागेवरती जर का एक पर्टिक्युलर वीड त्या ठिकाणी जर का उगलेलं आहे, तर हे दुसऱ्या एरियाजमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतं, तर त्याचं डिसेमिनेशन कशा पद्धतीने होतं. एक तर विंड डिस्पर्सल होतं का मग वॉटरमुळे डिस्पर्सल होतं, का मग एखाद्या जे की प्राणी असतो, तर प्राण्याच्या जे की ॲनिमल आहे, ॲनिमलच्या बॉडीवरती त्याचे जे सीड्स आहेत ते क्लिंग होऊन त्या ठिकाणी जातात, का मग ह्युमनमुळे त्याचं ट्रान्समिशन त्या ठिकाणी होताना दिसतं. तर दीज आर डिफरंट टाईप्स जे आहेत याच्यामध्ये जे काही ॲस्पेक्ट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे इन दिस वीड इकॉलॉजी. इन दिस वीड बायोलॉजी. देन वीड इकॉलॉजी म्हणजे काय, तर इकॉलॉजी म्हणजे काय, इट इज बेसिकली द इंटर रिलेशनशिप. काय आहे, एक प्रकारचं रिलेशनशिप आहे बिटवीन द ऑर्गॅनिझम अँड दर एन्व्हायरमेंट. म्हणजे एक पर्टिक्युलर जर का ऑर्गॅनिझम, सपोज आपण ह्युमन जरी धरला, ठीक आहे, तर एक ह्युमन जो आहे, ह्युमनचं आणि त्याच्या आसपासचं जे काही एन्व्हायरमेंट आहे, ओके, एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्या आसपासचा जो काही एरिया आहे, तर हाऊ दिस एन्व्हायरमेंट इज अफेक्टिंग हिम अँड हाऊ ही इज अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट, तर त्याचा जो काही स्टडी असतो त्याला आपण म्हणतो इकॉलॉजी, राईट. तसंच ह्युमनच्या टर्म्समध्ये जसं आहे तसंच त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, की त्या ठिकाणी वीडच्या टर्म्समध्ये पण आपण इकॉलॉजी म्हणू शकतो, की एक पर्टिक्युलर जे प्लांट आहे, ठीक आहे, एक पर्टिक्युलर जे प्लांट आहे, तर हे त्या ठिकाणी कशा पद्धतीने अफेक्ट करतं त्याच्या आसपासच्या एन्व्हायरमेंटला, ठीक आहे, त्याच्या आसपासच्या एन्व्हायरमेंटला कसं अफेक्ट करतं, आणि ते एन्व्हायरमेंट त्याच्यावरती कसं इम्पॅक्ट त्या ठिकाणी कॉज करतं त्या वीडवरती. तर ते जे आहे ते सगळं कम्स अंडर द वीड इकॉलॉजी. ओके, सो वीड इकॉलॉजी काय आहे, बेसिकली इट इज द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन द वीड अँड दर एन्व्हायरमेंट. वीड इकॉलॉजी इज दस कन्सर्न विथ द ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे, की जे की ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या पर्टिक्युलर प्लांटच्या, त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स असतात ज्याच्यामुळे त्याला सर्वायवल करण्यासाठी मदत मिळते इन द डिफरंट चेंजिंग एन्व्हायरमेंट, राईट. तर ते जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते फॅक्टर्स आपण या वीड इकॉलॉजीमध्ये बेसिकली बघतो. सो व्हॉट इज पर्सिस्टन्स ऑफ वीड.
ओके, आता हा जो कॅरेक्टर आहे परसिस्टन्स ऑफ वीड, हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वीड्समध्ये आहे. त्याच्यामुळे जे आहे वीडला त्या ठिकाणी कुठल्याही रिजनमधून हद्दपार करणं जे आहे ते खूप जास्त डिफिकल्ट होतं. ओके, सो इट इज डिफिकल्ट टू इरॅडिकेट. ओके, आपण याला पूर्णपणे वीड्सला इरॅडिकेट का नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये ही जी परसिस्टन्सची जी क्वालिटी आहे ना ती खूप जास्त त्या ठिकाणी स्ट्रॉंग असते. आता परसिस्टन्स म्हणजे काय, की एक पर्टिक्युलर फार्म आहे. ठीक आहे, एक पर्टिक्युलर फार्म आहे. या शेतावरनं त्या ठिकाणी खूप सारे याच्यावरती काय होतं, एक पर्टिक्युलर वीड त्या ठिकाणी उगलेलं होतं. ठीक आहे, आता या वीडला आपण काय केलं, सगळ्यात पहिली विडिंग केली. ओके, विडिंग केली किंवा याच्यावर आपण काय केलं, विडीसाईड त्या ठिकाणी स्प्रे केला. ओके, आणि तरीसुद्धा काय झालं, काही वेळानंतर काही वेळेसाठी हे क्लीनअप राहिलं. ठीक आहे, हे शेत काही दिवसासाठी क्लीनअप राहिलं. अगेन 1-2 महिन्यानंतर काय झालं, तुम्हाला पुन्हा दिसायला लागलं की त्याचे जे आहे पुन्हा एकदा प्लांट जे ते जर्मिनेट व्हायला सुरुवात झाली, पुन्हा एकदा ते तिथे आलेलं आहे वीड. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही त्याला काहीही करा, ते काय करत, तुम्ही त्याला किती वेळा हकलण्याचे प्रयत्न करा तरीसुद्धा ते काय करतं, पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या फार्मवरती ते वीड जे आहे ते उगून आलेलं आपल्याला दिसतं. तर ह्या जे कॅरेक्टर आहे याला म्हणतात परसिस्टन्स. काय म्हणतात याला, परसिस्टन्स. ओके, तर असे परसिस्टंट जे की कॅरेक्टर आहे हे आपल्याला वीड्समध्ये दिसून येतं. तर वीड्स आर हायली परसिस्टंट इन नेचर. परसिस्टन्स इज द अडॅप्टिव्ह मेजर ऑफ वीड दॅट अनेबल्स इट टू ग्रो इन एनी एन्व्हायरमेंट. बरोबर आहे, कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये ते ग्रो करू शकतं. त्याला तिथून त्या ठिकाणी काढणं खूप जास्त रिपीटेडली बाहेर काढणं अवघड होऊन जातं एकदा त्याने जर एंट्रन्स मिळवला तर. द परसिस्टन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम refers to the repeatedly invading. Okay, it repeatedly invade an environment even when it is apparently removed. Okay, पहिल्यांदा तुम्ही जर त्याला रिमूव्ह जरी केलेलं असलं तरी सुद्धा ते पुन्हा एकदा त्या एन्व्हायरमेंटमध्ये जे आहे ते इन्व्हेजन करतं फ्रॉम द सीन बाय द मॅन ऑर एनी अदर एजंट. म्हणजे कुठले विंड डिस्पर्सल मेकॅनिझमने असेल किंवा वॉटरने असेल किंवा एखाद्या ट्रॅक्टरच्या जे की इन्स्ट्रुमेंट आहे त्याला क्लिंग होऊन असेल. ओके, तर विविध त्या ठिकाणी मेथड्सच्या माध्यमातून हे जे आहे वापस त्या शेतामध्ये एंट्री मिळवतं. सो दिस शुड बी डिफरन्शिएटेड फ्रॉम इट्स हार्डीनेस विच रेफर्स टू. आता हार्डीनेस जे आहे ना, वीडचे हार्डीनेस तो डिफरंट कॅरेक्टर आहे. ओके, वीड हार्डीनेस हा वेगळा कॅरेक्टर आहे. परसिस्टन्स म्हणजे काय, की त्याला तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा तरी ते निघून जात नाही. ठीक आहे, पुन्हा पुन्हा तिथे इन्व्हेजन करतं. आणि वीड हार्डीनेस म्हणजे काय, की पर्टिक्युलर क्रॉप त्या ठिकाणी जे की अबायोटिक नॅचरल स्ट्रेस वगैरे जे की येतात त्याला किती त्याला सहन करू शकतं, किती टॉलरेट करू शकतं. राईट, सो वीड हार्डीनेस काय, विच रेफर्स टू द ॲबिलिटी टू विथस्टँड ऑल काइंड्स ऑफ नॅचरल स्ट्रेसेस ॲट अ गिवन प्लेस. मग नॅचरल स्ट्रेसेस काय असू शकतात, एकतर ते पाण्याची कमतरता असू शकते. ठीक आहे, वॉटर स्ट्रेस असू शकतो किंवा त्या ठिकाणी हीट स्ट्रेस असू शकतो. ठीक आहे, त्यानंतर त्यासोबत एखादा इन्सेक्टचा अटॅक असेल तो असू शकतो. त्यानंतर डिझिजेसचा त्या ठिकाणी अटॅक असू शकतो, त्याला किती ते सर्वाईव्ह करतं. राईट, असे डिफरंट काइंड ऑफ जे काही नॅचरल स्ट्रेस पडतात त्याला किती ते सहन करू शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज वीड हार्डीनेस. वीड्स आर बोथ परसिस्टंट अँड हार्डी. ओके, तर वीड्स कसे असतात, ते परसिस्टंट पण असतात आणि ते हार्डी पण असतात. ओके, तर परसिस्टन्स ऑफ वीड रिझल्ट फ्रॉम द मल्टीफॅसेट मेकॅनिझम. ओके, आता हे परसिस्टन्स जे त्या ठिकाणी जे कॅरेक्टर वीड्समध्ये येतं हे कोणत्या मेकॅनिझममुळे येतं तर ते आता बघूया आपण. ठीक आहे, सगळ्यात पहिले बघा, प्रोलिफिक सीड प्रोडक्शन म्हणजे खूप जास्त त्या ठिकाणी सीड प्रोडक्शन हे करत असतं. आपण मागेच लेक्चरमध्ये बघितलं होतं की 1,96,000 सीड्सपर्यंत. ओके, किंवा 1,50,000 प्लस असे जे आहेत. ठीक आहे, हे सीड प्रोडक्शन जे आहे ते एक प्लांट करत असतं. राईट, ॲमॅरॅन्थस सारख्या वीडमध्ये. ओके, तर असे जे की इतकं स्ट्रॉंगली जे नंबरमध्ये जर का सीड प्रोडक्शन एक छोटंसं प्लांट जर का करत असेल तर नॅचरली एक जर पर्टिक्युलर फार्म असेल, एक फार्मवरती इवलूचं छोटंसं वीड जरी त्या ठिकाणी उगून आलं आणि त्याचं जर का सीड प्रोडक्शन झालं तर आता बघा 1-1.5 लाख जर का सीड एवढ्या शेतावरती जर का सगळीकडे स्प्रेड होऊन जर का पडलेले असले. ठीक आहे, तर काय होईल, सपोज तुम्ही 1 वर्ष काय केलं, वीडिंग केलं. ठीक आहे, पुढच्या वर्षी पाऊस पडला. ठीक आहे, ढगं आले, पाऊस पडला. ठीक आहे, पाऊस पडला तर काय झालं, ज्या सीड्स असतात त्या जर्मिनेट व्हायला सुरुवात झाल्या. आता जेवढ्या सीड्स पडलेल्या असतील, सपोज 2 लाख सीड जर का या फार्मवर पडलेले असेल ते एका प्लांटमुळे, तर ते काय सगळ्याच्या सगळ्या जर्मिनेट होत्या का एकसोबत तर नाही. ठीक आहे, याच्यामधल्या काही ज्या सीड्स असतात त्या काय करतात, डॉर्मन्सीमध्ये त्या ठिकाणी चालल्या जातात. कारण की काही ज्या सीड्स आहेत त्या मे बी टॉप लेअर ऑफ सॉईलमध्ये राहतील. ओके, टॉप सॉईलमध्ये राहतील. काही सीड जे असतील मे बी थोडेसे डीप लेअर्समध्ये सॉईलच्या गेलेले असतील. ओके, डीप लेअर्समध्ये सॉईलच्या म्हणजे बिलो 30 सेंटीमीटर वगैरे गेलेल्या असतील. तर जे डीप गेलेले त्या सीड्स काही लवकर जर्मिनेट होत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारे इंड्यूस डॉर्मन्सी त्या ठिकाणी इनिशिएट होऊन जाते किंवा एन्फोर्स्ड डॉर्मन्सी इनिशिएट होऊन जाते.
ओके. काही वीड्समध्ये स्वतःची इननेट डॉर्मन्सी पण असते, त्याचं नॅचरल कॅरेक्टर असतं की लगेच ते जर्मिनेट होत नाही, ते 10 वर्ष 15 वर्षानंतर ते सीड जर्मिनेट होतं. तर असे काही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं की पाऊस पडल्यावरती पण क्वचितच सीड त्या ठिकाणी जर्मिनेट होतात. तुम्ही त्यांना किल केलं, ठीक आहे, त्यांना पुन्हा मारलं, पुन्हा एकदा काय होतं पुढच्या वर्षीच्या सीझनमध्ये, ठीक आहे, पुन्हा पाऊस पडला, पुन्हा त्या ठिकाणी काय होतं ज्या सीड जर्मिनेट झाल्या नव्हत्या त्या जर्मिनेट होतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने काय प्रॉलिफिक सीड प्रोडक्शन म्हणजे खूप जास्त सीड प्रोडक्शन असल्या कारणाने कुठं ना कुठं त्याचं सीड एकदा जर पडलं तर खूप जास्त त्या ठिकाणी वीडचं प्रोडक्शन होत राहतं. ओके. ते पहिलं मेकॅनिझम आहे. सेकंड वन आहे वायबल सीड डॉर्मन्सी, की त्याची जी वायबिलिटी आहे, ओके, म्हणजे ती सीड जी आहे ना, जी सीड पडते तर ती सीड लवकर खराब होत नाही. ठीक आहे. त्याचं त्या ठिकाणी वायबिलिटी जी आहे सीडची ती कशी आहे, लॉंगर आहे. ओके. सो इट इज लॉंगर पिरियडची त्याची आपल्याला सीड व्हायबिलिटी दिसून येते. जवळपास काही सीडमध्ये 22 वर्षापर्यंत सीड व्हायबिलिटी आहे. काही वीड्समध्ये त्या ठिकाणी 50+ इयर्सपर्यंत पण त्या ठिकाणी आपल्याला सीड व्हायबिलिटी दिसून येते. ओके. देन थर्ड कॅरेक्टर जो आहे डॉर्मन्सी. ओके. मी हे तुम्हाला पहिले सांगितलं की डॉर्मन्सी जी आहे की इननेट डॉर्मन्सी असू शकते किंवा इन्फोज डॉर्मन्सी असू शकते. तर ती डॉर्मन्सीचं जे सीड डॉर्मन्सीचं कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे जे आहे मल्टीफॅसेट मेकॅनिझम त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होते फॉर दिस परसिस्टन्स ऑफ वीड्स. देन नेक्स्ट वी हॅव की व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे की असं नाही की फक्त त्या ठिकाणी सीडनेस त्या ठिकाणी प्रोडक्शन होतं, असंही काही नाही. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमध्ये मल्टिपल त्या ठिकाणी त्याला मेकॅनिझम मिळतात. जसं की आपल्याकडं कॉर्म आहेत, ओके, त्यानंतर बल्बिल्स आहेत, त्याच्यानंतर स्टेम प्रोपगेशन आहे, ओके, स्टेमने प्रोपगेट करू शकतो. त्याच्यानंतर काय रनर्स आहेत, ओके, रनर्स आहेत. त्याच्यानंतर काय आहे अजून मल्टिपल आपण याच्यावर मेकॅनिझम बघू शकतो. तर एन नंबर ऑफ असे आपल्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मेथड्स बघायला मिळतात. ओके. देन वी हॅव द रॅपिड डिस्पर्सल. ओके. ज्या काही सीड्स ज्या काही आपल्याला दिसतात ह्या कशा होतात, रॅपिडली डिस्पर्स होतात, राईट. त्याच्यामध्ये पण आपल्याला मेकॅनिझम बघायला मिळते की काही ज्या सीड्स आहेत तर त्या पॉडमध्ये असतात. तर पॉड काय होतं एकदम ड्राय झाल्यानंतर अचानक काय होतं बर्स्ट होतो, राईट, फुटतो. आणि बर्स्ट झाले की त्याच्या सीड्स कशा खूप दूर दूरपर्यंत काय होतं डिस्पर्स होण्यासाठी त्याला मदत मिळते, राईट. काही जे ते विंड डिस्पर्सलने त्या ठिकाणी सीड जे असतात त्या स्प्रेड होतात. जसं की कॅलोट्रॉपिस जे की कॅलोट्रॉपिसचं प्लांट जर आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये जर आपण बघा एक अशा प्रकारचं एक सीड असतं आणि त्याला असे केस असतात, राईट, व्हाईट कलरचे हेअर्स असतात. आम्ही लहानपणी याला बुड्डी के बाल असं म्हणायचो. तुम्ही काय म्हणतात ते सांगा मला. ठीक आहे. तर असे हे जे काही असतं ना हे त्या ठिकाणी असं उडत जातं. ठीक आहे. एअरमध्ये एकदा काय होतं याच्या प्लांटपासून एकदा ते बर्स्ट आउट झालं की ही सीड काय करते हवेमध्ये असं मिक्स होऊन त्या ठिकाणी हवेमुळे दूरपर्यंत उडून जाते. ओके. आणि उडून गेली की दुसरीकडे कुठेतरी लँड होणार, राईट, खूप फार अवे डिस्टन्सवरती, आणि तिथं मग त्याचं पुन्हा एकदा जे आहे प्लांट ग्रो व्हायला सुरुवात होणार. तर असं जे की मेकॅनिझम आहे रॅपिड डिस्पर्जलचं हे वेगवेगळ्या प्लांट्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके. देन वी हॅव द इनहेरंट हार्डीनेस. आता ऑफकोर्स वीड आहे म्हटल्यावरती त्याच्यामध्ये हार्डीनेसचं कॅरेक्टर आलंच. कुठल्याही वेगवेगळे जे की प्लांटचे स्ट्रेसेस असतात, राईट, जसं की हीट स्ट्रेस, वॉटर स्ट्रेस, एखादाच इन्सेक्टचा अटॅक येईल, तर यांना सगळ्यांना कसं आहे ते रेजिस्ट करू शकतो, टॉलरेट करू शकतो. देन वी हॅव द इव्हेजिव्हनेस, की एका रिजनमध्ये एका फार्मवरनं जे आहे ते दुसरीकडे त्या ठिकाणी ट्रान्समिट करू शकतं, त्याला म्हणतो आपण इव्हेजिव्हनेस. देन वी हॅव द सेल्फ रिजनरेशन, म्हणजे काय ते जे प्लांट असेल ते काय रिजनरेट करू शकतं. आता एक्झाम्पल याचं देतो मी तुम्हाला सेल्फ रिजनरेशनचं, की एखादं जर जंगल असेल, ठीक आहे, एखादं जर जंगल असेल, आपल्याला माहिती बऱ्याचदा काय होतं फॉरेस्ट लँडवरती आग लागून जाते. ठीक आहे. उन्हाळ्यामध्ये काय होते आग लागते. मग सपोज जर काही ते सायनाडॉन डॅक्टिलॉन जे आहे, ओके, हे असं उगलेलं आहे. ठीक आहे. जो ग्रास आहे हरियाली ज्याला आपण म्हणतो, हराळ ज्याला आपण म्हणतो ना मराठीमध्ये, हरियाली हराळ, तर ते सायनाडॉन डॅक्टिलॉन, तर ज्याचा आपण गणपती बाप्पाला दोरवा बनवतो, राईट. तर ते जे ग्रास आहे तर त्याचं काय होतं सपोज आग लागली तर काय होईल, हा वरचा जो पोर्शन आहे याचा लीफ पोर्शन वगैरे सगळं जळून जाणार, बरोबर आहे. पण त्याचा जो काही खाली बुंदा त्या ठिकाणी राहतो, राईट, त्याचे जे काही रूट्स खाली जमिनीमध्ये राहतात, काही ना काही स्टोलॉनचं त्याचं प्रमाण त्या ठिकाणी जमिनीमध्ये राहून जातं. तर ते तर जळत नाही ऑफकोर्स, मातीच्या आड असल्यामुळे खालचा पोर्शन तर काही डॅमेज होत नाही. आणि पुढच्या वर्षी पुन्हा जेव्हा पाऊस जेव्हा पडतो त्याच्यामधनं जे आहे रिग्रोथ त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. त्यालाच आपण म्हणू शकतो एक प्रकारे सेल्फ रिजनरेशनची जी ॲबिलिटी आहे ती वीड्समध्ये आपल्याला जास्त दिसून येते. देन वी हॅव द सेलेक्टिव्ह इन्व्हेजन. सेलेक्टिव्हली काय होतं एखाद्या फार्मवरती पर्टिक्युलर वीड जे आहे ते एंट्री करू शकतं ड्यू टू द फेवरेबल कंडिशन्स,
आणि वीडचं सक्सेशन पण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सक्सेशन म्हणजे काय की पर्टिक्युलर एखादी जर का लँड आहे सपोज, ओके, पहिले आता हे जंगल होतं बरोबर आहे, तर या लँडला काय केलं, ही पहिले स्लोपी लँड होती, ओके, ही कशी होती, स्लोपी लँड त्या ठिकाणी होती, असं एक जंगल आहे, ठीक आहे, हे माउंटेनची ही स्लोपी लँड होती. आता इथे काय केलं फार्मरने, फार्मरचा इथे एरिया होता, त्याने काय केलं, इथली जी लँड आहे ना ती प्लेन केली, ठीक आहे, काय केली त्या ठिकाणी प्लेन केली, याचं लेवलिंग केली या लँडची, असं एक इथं फार्म आलं, इथे एक असं दुसरं फार्म आलं, ठीक आहे, अशा प्रकारे त्याने काय केली, लेवलिंग ऑफ द लँड त्या ठिकाणी कॅरी आउट केली, ओके, आणि त्यामुळे नंतर मग हे जंगल असं दिसलं. आता ही लँड जेव्हा नवीन लेवल केली तर ऑफकोर्स खालची माती वर गेली, वरची माती खाली आली, त्यामुळे इथे काय झालं, एक प्रकारे खडखळ ही जमीन स्टार्टिंगला होती, ठीक आहे. तर याच्यावरती काय होतं, सगळ्यात पहिले प्रायमरी प्रोड्युसर्स येतात, काय येतात, प्रायमरी प्रोड्युसर म्हणून काही पर्टिक्युलर वीड त्या ठिकाणी ग्रो होताना आपल्याला दिसतं. म्हणजे इनिशियल पहिले 5-6 वर्ष आहे ना, इथे वेगळ्या प्रकारचे वीड्स आपल्याला उगलेले दिसतील, ओके. त्यानंतर जसे जसे तिथली जी सॉईल आहे ती मेकअप होत चालते, राईट, ती सॉईल जी आहे ती बेटर क्वालिटीमध्ये तयार होत चालते, ओके. समजा पहिले जे आहे रिगॉलिथ असेल, राईट, रिगॉलिथ माहिती आहे, रिगॉलिथ काय की त्या ठिकाणी जी की सॉईल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले काय होतं, रॉकचं ब्रेकडाऊन होतं इंटू पीसेस, आणि त्या ब्रेकडाऊन झालेले इंटू पीसेस जे आहे त्याला आपण म्हणतो रिगॉलिथ, आणि त्या रिगॉलिथचं पुढे चालून मग काय होते, ट्रू सॉईल तयार होते, बरोबर आहे. तर असे रिगॉलिथच्या फेजमध्ये येणारे काही वेड्स असतात ते वेगळे असतात, आणि जसे जसे नंतर सॉईल डेव्हलप होत चालेल ट्रू सॉईलकडे, तशी तशी एकदा ट्रू सॉईल डेव्हलप झाल्यानंतर तिथे काय वेगळ्याच प्रकारचं वीड आपल्याला उगताना दिसतील, तर ते आहे सेकंडरी वीड्स, ओके. तर मग त्याला म्हणतो आपण वीड सक्सेशन. सक्सेशन म्हणजे काय की पहिले जे आहे सॉईल टाईप वेगळी होती, ठीक आहे, त्याचं त्या ठिकाणी सॉईल त्या प्रकारे तयार नव्हती, म्हणून त्याला त्या प्रकारचेच वीड त्या भागामध्ये आपल्याला येताना दिसतील, त्याला म्हणू शकतो आपण प्रायमरी त्या ठिकाणी वीड्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्या प्रायमरीचं नंतर काय झालं, सेकंडरी वीड्स, वेगळ्या प्रकारची वीड्स तिथं उगताना दिसतील जेव्हा तिथे ट्रू सॉईल तयार होते. तर अशा प्रकारे जी मेकॅनिझम आहे त्याला आपण म्हणतो वीड सक्सेशन मेकॅनिझम. देन प्रोपॅगेशन ऑफ वीड्स, ओके. व्हॉट इज प्रोपॅगेशन ऑफ वीड, की जे की वीड आहे तर त्याला ट्रान्समिट जर करायचं असेल, त्याला जर का पुढच्या जनरेशनमध्ये, आता सपोज एक पर्टिक्युलर आपण ह्युमन असतो, राईट, आपल्याकडनं पुढची जनरेशन जी आहे, राईट, आपल्याकडनं पुढची जनरेशन आपण तयार करतो, राईट, नेक्स्ट जनरेशनकडनं पुन्हा नेक्स्ट जनरेशन त्या ठिकाणी तयार होते. तर ही जी जनरेशन बाय जनरेशन आपली तयार होत चालते, याच्यामुळे काय होतं, आपलं एक्झिस्टन्स जे आहे ऑन अर्थ आपलं टिकून राहतं, बरोबर आहे. नेचरमध्ये आपलं जे की ह्युमन स्पीसीज आहे ती टिकून राहते. त्याच प्रकारे वीड्समध्ये पण मेकॅनिझम आहे की आपल्या ह्युमनमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याकडे बघायला मिळतं, तसंच वीड्समध्ये काय सेक्शुअल रिप्रोडक्शन पण आहे, प्रोपॅगेशन मेकॅनिझम आहे, असेक्शुअल मेथड पण आहे, आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पण आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारे 3 मोड्स ऑफ प्रोपॅगेशन जे आहे, 3 मोड जे आहेत आपले प्रोपॅगेट करण्याचे ते त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात, ओके. तर त्यामध्ये मोड्स ऑफ प्रोपॅगेशन बघा, पहिलं आहे काय सेक्शुअल मोड. सेक्शुअलमध्ये काय नॅचरली जे आहे फ्लावरचं काय होणार, सगळ्यात पहिले एक फ्लावर असतं, ओके. फ्लावरचं आपल्याला माहिती आहे तिथे काय असतात, मेल त्या ठिकाणी ऑर्गन आहे, ओके, मेल ऑर्गन आहे, फिमेल ऑर्गन आहे, ओके. फ्रॉम द मेल ऑर्गन जे की पोलन आहे, इट गेट्स ट्रान्सफर टू द फिमेल स्टिग्मा, आणि त्याच्यामुळे काय होतं, एकदा ते फर्टिलाइज झाल्यानंतर इट गेट्स ट्रान्सफर्ड ॲज अ फ्रूट, त्याचं फ्रूट त्या ठिकाणी तयार होतं, फ्रूटमध्ये सीड असतं, आणि त्या सीडपासून जे आहे अगेन याला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन सिस्टम, की ज्या सीडपासून आपल्याला पुन्हा एक नवीन त्या ठिकाणी प्लांट ग्रो होताना दिसेल. सो दिस इज मेकॅनिझम कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. इथे काय होतं, प्रोपॅगेशन इज थ्रू द सीड्स, आणि इथे काय होतं, इट इज युनियन ऑफ 2 रिप्रोडक्टिव्ह युनिट्स ऑर द गॅमेट्स, बरोबर आहे. मेल आणि फिमेल गॅमेट्स जे ते एकत्रित येतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन त्या ठिकाणी कॅरी आउट होतं. देन सेकंड मेकॅनिझम आपल्याकडे जे आहे दॅट इज असेक्शुअल मेथड जे आहे. इथे काय होतं, कुठल्या प्रकारे युनियन त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सेल्सचं होत नाही, पण तरी पण जे आहे प्रोपॅगेशन होताना आपल्याला दिसून येतं, राईट. बनानामध्ये आपल्याला हे एक्झाम्पल दिसून येतं. देन वी हॅव द व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ प्रोपॅगेशन. इथे बघा व्हेजिटेटिव्हमध्ये काय की प्रोपॅगेशन जे आहे ते कशाने होतं, रायझोमच्या रूट्स स्टॉकने होणार, रनर्सने होणार, ट्यूबर, बल्बिल्स, स्टेम्स आणि रूट्स, अशा विविध जे की त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात, जे की व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आपल्या पर्टिक्युलर वीडमध्ये आहेत, त्याच्यामुळे जे आहे प्रोपॅगेशन आपल्याला होताना दिसेल. बघा फर्स्ट वन काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन अबंडंट आणि जे की स्मॉल सीड्स जे असतात ते प्रोड्यूस होतात. ॲन्युअल आणि बायनियल वीड्स असतात, डिपेंड ऑन द सीड प्रोडक्शन ॲज वेल ॲज द सोल मीन्स ऑफ प्रोपॅगेशन.
सीड प्रोडक्शन काय इन सच वीड इज प्रॉलिफिक. प्रॉलिफिक म्हणजे काय खूप जास्त. ओके, सो ह्यूज नंबर ऑफ सीड जे पर प्लांट त्या ठिकाणी प्रोड्यूस होताना आपल्याला दिसतं. ऑन अदर हँड पेरेनियल जे की वीड्स असतील, जे की पेरेनियल वीड्स असतात, दे आर लेस डिपेंडंट ऑन दिस सीड मेकॅनिझम फॉर दर सर्वायवल. वीड सीड्स प्रोडक्शन फॅसिलिटी इज लिमिटेड. लाईक एक्झाम्पल इथे दिले सायप्रस रोटुंडस असेल, सायनोडॉन डॅक्टिलोन असेल, ह्या ज्या स्पीसीज आहेत इथे काय, इथे सीड प्रोडक्शन कमी आहे. इथे 40 to 170 सीड्स पर प्लांट फक्त आपल्याला दिसून येतात. बघा सीड किती आहेत, खूप कमी आहेत इन सायनोडॉन डॅक्टिलोन आणि सायप्रस रोटुंडस. बघायला गेले तर हे दोन सगळ्यात मोठे काय आहेत, हे सगळ्यात दोन मोठे विलन आहेत, राईट. दीज आर कॉल्ड एज सुपर वीड्स यांना म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये ॲक्च्युअल सेक्शुअली त्या ठिकाणी खूप जास्त सीड्स प्रोड्यूस नाही होत. 40 to 170 सीड्सच त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात पर प्लांट. बट इथे काय आहे, एक्सेप्शन आहे, बिकॉज विच प्रोड्यूस थाउजंड्स ऑफ सीड्स पर इयर पर प्लांट. जसं की जॉन्सन ग्रास आहे, जॉन्सन ग्रासमध्ये खूप जास्त सीड्स प्रोड्यूस होतात. त्याच्यानंतर टायगर ग्रास आहे, ओके, ज्याला सॅचरम स्पॉन्टिनियम पण म्हणतो. याचं ते काय सगळे ॲन्युअल वीड्स आहेत. तर काही जे प्लांट्स असतात त्याच्यामध्ये खूप जास्त सीड प्रोड्यूस होतात, काही प्लांटमध्ये कमी सीड्स प्रोड्यूस होतात, राईट. जिथे कमी सीड्स प्रोड्यूस होतात त्या वीडमध्ये जे आहे वेगळी मेकॅनिझम त्या ठिकाणी स्प्रेड होण्यासाठी ऑलरेडी प्रेझेंट असते. जसं की सायप्रस आणि सायनोडॉनमध्ये जर आपण बघितलं, सगळ्यात पहिले बघूया सायप्रस रोटुंडसमध्ये काय बघायला मिळतं, लवाळ्यामध्ये. सायप्रस रोटुंडस म्हणजे काय, लवाळा. ठीक आहे, लवाळ्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, एक खाली जे आहे ना, एक असा कंद आहे, त्याला एक येतो लसूण कसा असतो, आपलं लसणासारखा छोटासा कंद असतो, आणि त्यानंतर जमिनीच्या वरती असे त्याला आपल्याला लीव्ज आलेले दिसतात. ओके, हा असा असतो लवाळा. ठीक आहे, आता काय होतं, ज्यावेळेस तुम्ही याला उपटायचा प्रयत्न करतात किंवा याला विडीसाईड फवारतात, हा फक्त वरचा पोर्शन जो आहे ना हा जळून जातो. ठीक आहे, किंवा तो वरचा मरतो, किंवा वॉटर स्ट्रेस जरी आला तरी वरचा ड्राय होऊन जातो. पण हे जे खालचं कंद आहे हे जसंचं तसं इंटॅक्ट त्या ठिकाणी प्रेझेंट राहतं. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा कधी तिथे पाणी पडेल, फेवरेबल कंडिशन निर्माण होईल, त्यावेळेस त्या कंदापासून पुन्हा एकदा न्यू जे आहेत तर ते वीड्स आपल्याला तयार होताना दिसेल. सो दॅट इज मेकॅनिझम इन सायप्रस रोटुंडस. डेफिनेशन बघा, इट रेफर्स टू सेक्शुअल रिप्रोडक्शनचं, की इट रेफर्स टू द फ्युजन ऑफ टू रिप्रोडक्टिव्ह युनिट्स ऑर द गॅमेट्स. एक तर कॉन्ज्युगेशनने येऊ शकतात किंवा फर्टिलायझेशनने त्या ठिकाणी एकत्रित येऊ शकतात, फ्युजन होऊ शकतं. मेजॉरिटी जे आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे वीड्स आहेत दे आर मोस्टली मोनोशियस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अ फ्यू लाईक द कॅनडा थिसेल असेल, ज्याचं नाव आहे सिरसियम अर्वेन्स, राईट. आपण नोईंग द वीड्स आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं, त्याच्यामध्ये कॅनडा थिसेलचं नाव काय होतं, दॅट वॉज सिरसियम अर्वेन्स. त्यानंतर इलग्रास आहे, व्हॅलेसनेरियस स्पॅरेलिस म्हणून, हे काय दीज आर डायोशियस टाईपचे आहेत, विच बिअर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. ओके, सो मोनोशियस काय, मोनोशियस आणि डायोशियस. आता डाय म्हणजे काय, दोन. ओके, बरोबर आहे, डाय मीन्स टू. आता डायोशियस म्हणजे जे की याच्यामध्ये मेल ऑर्गन आहे, ओके, मेल ऑर्गन आहे आणि फिमेल ऑर्गन आहे. तर हे दोन जे आहे मेल आणि फिमेल ऑर्गन हे एकाच फ्लावरमध्ये नसून दोन वेगवेगळ्या प्लांटवरती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे याच्यामध्ये मेल प्लांट वेगळं असतं, मेल प्लांट फक्त मेल फ्लावर्स त्या ठिकाणी पुटअप करतं, आणि फिमेल प्लांट जे आहे फक्त फिमेल त्या ठिकाणी फ्लावर्स पुटअप करतं. ठीक आहे, अशी मेकॅनिझम जी आहे आपल्याला दिसली तर याला आपण म्हणतो डायोशियस मेकॅनिझम. काय म्हणतो याला आपण, डायोशियस मेकॅनिझम. ओके, तर याच्यामध्ये मग मेल प्लांटवरनं जे काही पोलन ग्रेन आहेत ते ऑफकोर्स त्या फिमेल प्लांटच्या फ्लावरवर जाणार, आणि मग फिमेल प्लांटवरती काय होणार, सीड प्रोडक्शन त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसेल. सो दिस इज डायोशियस कंडिशन. मोनोशियस म्हणजे काय, मोनो म्हणजे काय, सिंगल म्हणजे काय, तर याच्यावरती एकच प्लांट त्या ठिकाणी ग्रो होताना आपल्याला दिसतं. ओके, एकच प्लांट आहे आणि त्याच्यावरती जे काही फ्लावर त्याचं येताना आपल्याला दिसेल. ठीक आहे, त्याचं जे काही फ्लावर आपल्याला येताना दिसेल, या एका फ्लावरमध्ये मेल ऑर्गन पण आहे आणि फिमेल ऑर्गन पण आहे. असे दोन्ही ऑर्गन जे आहेत आपल्याला सोबत दिसून येतात. त्याच्यामुळे कंप्लीट फ्लावर, ओके, मोनोशियस कंडिशनमध्ये कसं आहे, कंप्लीट फ्लावर कंडिशन आपल्याला बघायला मिळते. कंप्लीट फ्लावर म्हणजे काय, की एकाच फ्लावरमध्ये त्या ठिकाणी काय आहे, पोलन ग्रेन्स पण आहेत आणि स्टिग्मा पण आहे. ओके, आणि हेच डायोशियस कंडिशनमध्ये कसं आहे, इनकम्प्लीट फ्लावर आपल्याला बघायला मिळतं, कंप्लीट नाही आहे फ्लावर. बरोबर आहे, कारण की इनकम्प्लीट फ्लावर काय, कारण फिमेल प्लांटवरती जे फुल येतं आहे त्याच्यावरती फक्त त्या ठिकाणी स्टिग्माच प्रेझेंट आहे, फिमेल ऑर्गनच त्या ठिकाणी ओव्हरी वगैरे प्रेझेंट आहे, पण तिथे कुठल्याही प्रकारे जे की पोलन ग्रेन आहे फिमेल प्लांटवर हे दिसत नाही. पण इकडे मेल प्लांटवरती बघितलं तर इथे पोलन ग्रेन आहे पण फिमेल ऑर्गन नाही आहे, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो इनकम्प्लीट फ्लावर.
तर अशा जे काही कंडिशन्स आहे आपल्याला एकंदरीत वीडमध्ये जे आहे मोस्टली मोनोशियस कंडिशन आपल्याला बघायला मिळते, क्वचितच डायोशियस कंडिशन आहे. वीड सीड्स जे असतात दे आर कॅपेबल इन रिटेनिंग देअर वायबिलिटी फॉर 2 to 25 इयर्स डिपेंडिंग ऑन द वीड स्पीसीज विद इन द सॉईल. ओके, तर बघा जे की मी मागे म्हणलं होतं की वीडची जी काही सीड व्हायबिलिटी आहे ती खूप जास्त वर्ष आहे, 2 ते 25 वर्ष जे आहे याची साधारणपणे आपल्याला सीड व्हायबिलिटी वीडमध्ये दिसून येते. एक्झाम्पल इथे दिलं आहे बघा, र्युमॅक्स स्पीसीज जे आहे इट शोड 63 to 90% जर्मिनेशन अप टू 2 to 7 इयर्सपर्यंत. आफ्टर दिस वेअर बरीड अप टू 30 सेंटीमीटर डीप. वाईल इकायनोक्लोआ जे आहे, इकायनोक्लोआ काय होता, इकायनोक्लोआ आठवतं का, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. इकायनोक्लोआ कोणतं, क्रूज गॅली. अजून एक होतं, काय होतं, इकायनोक्लोआ कोलोनम, बरोबर आहे. हे दोन काय आहेत, दिस बोथ आर मिमिक्री वीड्स. कोणत्या क्रॉपमध्ये सांगा बरं, लवकर सांगा. दे आर मिमिक्री वीड्स इन राईस क्रॉप, बरोबर आहे. राईसमध्ये हे दोन आपल्याला मिमिक्री वीड त्या ठिकाणी दिसून येतात. एक्झामला हा क्वेश्चन येतो, ठीक आहे, म्हणून जस्ट रिवाईज करून घेतला. सो इकायनोक्लोआ आहे, त्यानंतर पोआ आहे, चेनोपोडियम अल्बम स्पीसीज आहे, हे सगळे जर्मिनेट करू शकतात 25 वर्ष याचा सीड. जर का 25 वर्षापूर्वी याचे सीड तयार झालेले असतील तर आफ्टर 25 इयर्स पण त्याच्यामध्ये व्हायबिलिटी आपल्याला दिसून येते, राईट. सो लॉंग व्हायबिलिटी जी आहे सीड्समध्ये आपल्याला अशा प्रकारे याच्यात दिसून येते. देन असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा, दिस अकर्स विदाउट द युनियन ऑफ रिप्रोडक्टिव्ह सेल्स. हिअर ईच रिप्रोडक्टिव्ह सेल जे आहे इट इज सिम्पली कट ऑफ फ्रॉम द पॅरेंट प्लांट अँड इट ग्रोज इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल बाय द फिशन, बर्डिंग, फ्रॅगमेंटेशन किंवा स्पोर फॉर्मेशनची जे मेथड असतात त्याने वेगवेगळ्या पद्धतीने याचं प्रोपॅगेशन आपल्याला होताना दिसेल. विडी ॲल्गे आहे, हॉर्सटेल्स आहे, इक्विसिटम स्पीसीज किंवा फर्न प्लांट्स आहेत. आता जे की फर्न असतात, फर्नमध्ये आपल्याला माहिती कुठल्या प्रकारे सीड प्रोडक्शन होत नाही, पण त्याच्यामध्ये काय होतं, स्पोर फॉर्मेशन होत असतं. काय असतं, स्पोर फॉर्मेशन आपल्याला फर्न्समध्ये दिसून येतं. तर त्याच्यामुळे याचं जे आहे प्रोडक्शन आपल्याला होताना दिसतं. देन थर्ड मेथड जी आपण बघतोय ती आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथड याच्यामधली, राईट. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये काय आहे तर साधारणपणे जे की व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत प्लांटचे, लीफ असेल किंवा स्टेम असेल, त्यासोबत रूट्स असतील, रायझोम असेल, त्याच्यापासून प्रोपॅगेशन आपल्याला होताना दिसतंय. आता इथे दिलं बघा, इन दिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन अ पोर्शन ऑफ मदर प्लांट आयदर स्टेम असेल किंवा रूट्स असतील, दे गेट डिटॅच्ड अँड ग्रो इन टू अ सेपरेट इंडिव्हिज्युअल प्लांट कॅपेबल ऑफ colonizing new areas of land, or the weeds may produce some specific modified vegetative organs for this purpose. मग ते त्या ठिकाणी अबोव ग्राउंड असू शकतात, अंडरग्राउंड त्या ठिकाणी ते पार्ट्स असू शकतात. त्या बेसिसवर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं. आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, 2Nचं जे आहे पुन्हा 2N त्या ठिकाणी आपल्याला पुढे पुढे होताना दिसेल. ही कोणती मेथड आहे, कोणती आहे, याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज मायटोसिस, बरोबर आहे. तर मायटोसिसच्या मदतीने जे आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे अशा प्रकारचे सेल डिव्हिजन असल्यामुळे होत असतं. मायटोसिस, सेल डिव्हिजन, राईट. जेनेटिक्समध्ये आपण बघितलं आहे. सो व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जे आहे इज प्रायमरीली अ फीचर ऑफ पेरेनियल वीड्स अँड दिस हॅज 2 ॲडव्हान्टेजेस. आता या व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचे 2 काय फायदे आहेत बघा, की प्युरिटी ऑफ पॅरेंटल स्टॉक, म्हणजे काय की जे की पॅरेंट प्लांट असेल, ओके, हे जे की पॅरेंट प्लांट त्या ठिकाणी पहिलंवाला असेल त्याच्यापासून पुढच्या किती जनरेशन्स तुम्ही पुढे सरका, त्याचं जे आहे प्युरिटी जे आहे तेच सेम तुम्हाला जे आहे कॅरेक्टर्स दिसून येतात, कुठल्याही प्रकारे चेंज होत नाही. ओके, सो द प्युरिटी इज मेंटेन आणि क्विक त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होताना आपल्याला दिसतं. दिस मॉडिफिकेशन्स आर इन फॉर्म ऑफ रायझोम्स असू शकतात, रूट स्टॉक असू शकतात, रनर्स असू शकतात, ट्यूबर्स, बल्ब्स कशामध्ये दिसतात, बल्ब सांगा बरं. बल्बचं प्रोपॅगेशन आपण बघितलं होतं, वाईल्ड ऑनियनमध्ये बघितलं होतं, राईट. वाईल्ड ऑनियन आहे, वाईल्ड गार्लिक आहे, ठीक आहे, या वीड्समध्ये आपण हे बघितलं होतं, राईट. स्टेम प्रोपॅगेशन आहे, रूट्सचं प्रोपॅगेशन आहे, बल्बिल्स आहे. तर असे विविध प्रकारचे आपल्याला मेकॅनिझम याच्यामध्ये वीडमध्ये बघायला मिळतं. त्यामधलं बघा रायझोम अँड रूट स्टॉक. आता रायझोम काय आहे तर इट इज अ हॉरिझॉन्टली ग्रोईंग अंडरग्राउंड मॉडिफाईड शूट. ओके, रायझोम काय आहे, एक प्रकारचा शूटचाच त्या ठिकाणी मॉडिफाईड शूटचा हा पार्ट आहे आणि इट बियर्स नोड्स, इंटरनोड्स, बर्ड्स अँड स्केली लिव्स. आता याचं एक्झाम्पल दिलं बघा यांनी, सायनोडॉन डॅक्टिलॉन जे आहे याच्यामध्ये रायझोम त्या ठिकाणी दिसून येतो अंडर द ग्राउंड, रनर्स त्या ठिकाणी त्याचे असतात आणि स्टोलॉन्स पण असतात, ठीक आहे. आता सायनोडॉन डॅक्टिलॉनमध्ये असे 3 प्रकार आहेत बघा प्रोपॅगेशनचे.
पहिलं आहे रायझोम जे की जमिनीखाली येतं, रनर जे आहेत आणि स्टोलॉन जे आहेत. अशा 3 पद्धतीने जे आहे याचं प्रोपॅगेशन आपल्याला होताना दिसतं. त्याच्यामुळे एक जरी मेकॅनिझम डिस्ट्रॉय झाली तरीसुद्धा दुसरी मेकॅनिझम प्रेझेंट असतेच त्याचं प्रोपॅगेशन करण्यासाठी. वेन द रायझोम टेंड्स टू ग्रो व्हर्टिकली डाऊनवर्ड, ओके, जेव्हा कधी हा रायझोम व्हर्टिकली डाऊनवर्ड ग्रो होतो इट इज कॉल्ड एज रूट स्टॉक, बरोबर आहे. आणि हे कशामध्ये दिसतं तर जॉन्सन ग्रास जो आहे ज्याला आपण म्हणतो सोर्गम हेल्पेन्स, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं. आता क्वॅक ग्रास जो आहे, इन क्वॅक ग्रास, ओके, ज्याला म्हणतो ॲग्रोपायरन रेपेन्स, हे नाव कुठंतरी ऐकलं आहे आपण, सांगा बरं कुठे ऐकलं आहे? ॲग्रोपायरन रेपेन्स, क्वॅक ग्रास. काय होतं क्वॅक ग्रासचं वैशिष्ट्य की इट इज अ टाईप ऑफ बेसोफिल. काय होतं? बेसोफिल होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं नोईंग द वीड्समध्ये, विसरले का? ओके, हे काय होतं? बेसोफिल होतं. बेसोफिल म्हणजे काय की हे कुठल्या pH मध्ये ग्रो होतं तर 7.4 पासून ते 8.5 असं जे की बेसिक सॉईल pH असेल अशा सॉईल pHमध्ये जे आहे सॉईल pHमध्ये हे आपल्याला ग्रो होताना दिसून येतं. ओके, ॲसिडिक कंडिशनच्या सॉईलमध्ये येत नाही. ओके, सो क्वॅक ग्रास काय आहे? ॲग्रोपायरन रेपिन, इट इज अ बेसोफिल. हे पण एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेले आहेत की ॲग्रोपायरन रेपिन इज अ टाईप ऑफ डॅश प्लांट, बेसोफिल, न्यूट्रोफाईल, ॲसिडोफाईल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा क्वॅक ग्रास काय आहे? इट इज अ बेसोफिल. इथे रायझोम जे असतात याला काय म्हणतात? समटाईम्स दे आर कॉल्ड ॲज सोबोल्स. ओके, काय म्हणतात? सोबोल्स याच्या रायझोमला म्हणल्या जातं. बघा इथे एक फोटोज दाखवलेत. दिस इज द रायझोम. ओके, रायझोमचा इथे फोटो दिलेला आहे. देन इथे सोर्गम हेल्पेन्समध्ये जो आहे रूट स्टॉक त्या ठिकाणी खूप डीपमध्ये तयार गेल्यावरती सॉईलमध्ये रूट स्टॉक तयार होताना दिसतो. आणि ॲग्रोपायरन रेपेन्स जे आहे त्याच्यामध्ये सोबोल्स आपल्याला हे रेडी होताना दिसतात. द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे थ्रू रायझोम्स हे काय आहे? इट इज अ बेसिक फीचर ऑफ अ पेरेनियल ग्रासेस, सेजेस, कॅटल्स अँड सर्टन ब्रॉड लिव्ड वीड्स. ब्रॉड लिव्ड वीड्समध्ये पण आपल्याला ही मेकॅनिझम दिसून येते. काही फर्न प्लांट्समध्ये पण जे आहे हे आपल्याला दिसून येतं. सेकंड वन वी हॅव इन असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज रनर्स. सो रनर जे असतात दीज आर बेसिकली एरियल शूट्स कमिंग फ्रॉम द ॲक्झिल्स ऑफ द लोअर लिव्स, राईट. याचे एक्झाम्पल दिलेत बघा. बर्मुडा ग्रास. बर्मुडा ग्रास म्हणजेच काय? आपली हरियाली. ओके, हरळ ज्याला आपण म्हणतो. काय आहे? सायनोडॉन डॅक्टिलोन. तुम्ही एकदा जेव्हा पाठ करशाल ना हे सायंटिफिक नेम, त्यावेळेस बघा जिथे कुठे असं नाव जर का जनरल नेम आलं, कॉमन नेम एखाद्या वीडचं आलं की त्याचं सायंटिफिक नेम आठवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, सायंटिफिक नेम आठवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे काय होतं? तुमची एक प्रकारे रिव्हिजन होऊन जाते आणि तुमच्या माइंडला तुम्ही पुन्हा पुन्हा एक प्रकारे मेसेज देता की काय होतं कडे याचं नाव, राईट. मग अशा पद्धतीने तुम्ही याला लवकर जे आहे रिवाईज करू शकता. ठीक आहे, जिथे जिथे असे तुम्ही एकदा सायंटिफिक नेमचे नावं तुम्ही 4-5 वेळा वाचले की त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा असं वाचाल पुढे, ओके, बुक्समध्ये वगैरे एक्झाम्पल्सच्या माध्यमातून लेक्चरमध्ये, तर आपण आठवायचं की याचं सायंटिफिक नेम काय होतं. ठीक आहे, त्याने एक बेसिकली रिव्हिजन आपली होऊन जाते. सो बर्मुडा ग्रास म्हणजे काय? सायनोडॉन डॅक्टिलोन. आणि हे दुसरं आहे वूड सोरल, ज्याचं नाव आहे ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा पेनीवोर्ट आहे. तर अशा प्रकारचे जे आहेत वीड्स याच्यामध्ये रनरची मेकॅनिझम आपल्याला दिसून येते. द रनर्स ट्रायल ऑन द सॉईल सरफेस इन डिफरंट डायरेक्शन अँड स्ट्राईक रूट्स फ्रॉम देअर टर्मिनल बर्ड्स. बरोबर आहे, टर्मिनल बर्ड्सपासून काय करतात ते त्या ठिकाणी रूट्स त्याचे तयार होतात ॲट शॉर्ट डिस्टन्सेस. दिस इज फॉलोड बाय द अपीरन्स ऑफ न्यू शूट्स फ्रॉम देअर क्राऊन रिजन. डॉटर प्लांट जे असतात ऑफ सच वीड्स रिपीट द प्रोसेस अँड फॉर्म द बिग पॅचेस. आता बघा कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हरियालीमध्ये मेकॅनिझम बघायला मिळतं. हे असं पहिले काय होतं? एक गवत उगतं, राईट, जे की हा बर्मुडा ग्रास आहे असा ग्रो होतो. त्याच्यानंतर याची एक जी स्टेम आहे ना ती अशी लंबी त्या ठिकाणी ग्रो होते आणि अशी पुढे पडते. बरोबर आहे, लंबी ग्रो झाली ऑफकोर्स की थोड्या वेळाने ती बॅलन्स होऊन खाली पडणार, कुठेतरी जमिनीला टेकणार. आता जमिनीला इथे टेकली तर काय होतं? पुन्हा इकडे मग अशी लीफ वगैरे येतात आणि जिथे जमिनीला टेकली की तिथे त्याला मॉइश्चर वगैरे मिळतं सेटअप करायला, तिथे त्याला रूट्स वगैरे यायला सुरुवात होतं, राईट. नोडल रिजनवरती त्याला रूट्स येतात, राईट. आणि मग तिथून पुन्हा काय होतं? पुन्हा एक प्लांट डेव्हलप करतं. तिथून पुन्हा एखादा अजून असंच नवीन त्या ठिकाणी त्याचा स्टेम त्या ठिकाणी एक्स्ट्रा ग्रो होते आणि त्याचं पुढे जे आहे पुन्हा एकदा वीड तयार होताना आपल्याला दिसतं. तर ही जी मेकॅनिझम आहे याला आपण रनर मेकॅनिझम म्हणतो. काय म्हणतो याला? रनर. एक प्रकारे रनरसारखं कसं आहे, आपण पळताना कसं एका जागेतून दुसरीकडे ट्रान्सफर होतो तसं एक प्रकारे आपल्याला पळताना दिसतं. आणि सपोज एखादा प्राणी त्या ठिकाणी चालत असेल ग्राउंडवरती किंवा आपण ह्युमन्स चालत असू किंवा एखादा विंड असेल किंवा एखादा त्या ठिकाणी स्टोन जर का त्याच्यावरनं पास बाय झाला तर काय होतं? नॅचरली इथं काय होतं? हे तुटून जातं. ठीक आहे, मग हे एकदा इथून तुटलं की काय होतं? नॅचरली हे प्लांट सेपरेट ग्रो होऊ शकतं आणि इकडचं पण प्लांट सेपरेट ग्रो होतं.
अशा प्रकारची ही रनर मेकॅनिझम आपल्याला दिसून येते इन सायनोडॉन डॅक्टिलॉन. रनर्समध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे स्टोलॉन्स, सकर्स आणि मग आहे ऑफसेट्स. आता बघा याच्यामध्ये जे की स्टोलॉन असतात, वेन अ रनर इन्स्टेड ऑफ ट्रेलिंग ऑन द सॉईल सरफेस रायझेस इन द फॉर्म ऑफ अन आर्क बिफोर हिटिंग द सॉईल, याला आपण म्हणतो स्टोलॉन. ठीक आहे, हे जे आपण एक्झाम्पल बघितलं आता, हे कशाचं होतं, हे रनरमधलं स्टोलॉनचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे, दिस वॉज अ टाईप ऑफ स्टोलॉन, की पहिले काय होतं, डायरेक्ट जमिनीला सरपटत न जाता ते काय करतं, पहिले असं थोडंसं वर ग्रो होतं, नंतर खाली जमिनीकडं टेकतं. तर दिस इज अ टाईप ऑफ स्टोलॉन. काय आहे, स्टोलॉन मेकॅनिझम याला म्हणतात. ओके, देन दिस इज कॉल्ड अ स्टोलॉन. याचं एक्झाम्पल तेच दिले बघा, सायनोडॉन डॅक्टिलॉन आहे आणि रॅनन्क्युलस रेपेन्झर. दुसरा प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतो तो आहे सकर्स. सकरमध्ये काय होतं, जे की ट्रायल लिटिल बिलो द सॉईल सरफेस ॲज अ हॉकवीड. याचं एक्झाम्पल आहे हेरार्शियम स्पीसीज. म्हणजे जे की आपण म्हणत होतो की इथं जे वीड येतं, तर हे समजा ही सॉईल सरफेस आहे. ठीक आहे, सॉईल सरफेस आहे, तर याचं जे की त्या ठिकाणी एक्स्ट्रा जे की स्टेम असेल ती अशी थोडीशी बिलो द त्या ठिकाणी सॉईलमधून त्या ठिकाणी ट्रान्सफर होते आणि मग इकडून नवीन जर ग्रो होत असेल, अशाला आपण सकर सिस्टम म्हणतो. याला आपण म्हणतो सकर. जर का हवेतनं त्या ठिकाणी आर्क फॉर्म करून गेली तर ती झाली स्टोलॉन. ठीक आहे, जर का ती जमिनीतून त्या ठिकाणी थोडीशी अशी गेली आहे खालून, त्याला आपण म्हणतो सकर. ओके, आणि ऑफसेट काय आहेत बघा, रनर्स ऑन द ऑफ फ्लोटिंग वीड्स लाईक द वॉटर हायासिन्थ अँड वॉटर लेटिव्स. वॉटर लेटिव्सचं काय, पिस्टिया लॅन्सिओलेटा नाव आहे. वॉटर हायासिन्थचं काय सांगा बरं. वॉटर हायासिन्थ खूप महत्त्वाचं वीड आहे. याचं नाव वगैरे वेळोवेळी विचारलं गेलं आहे. याचं ओरिजिन कुठून आहे ते पण विचारलं गेलं आहे. ओरिजिन कुठून होतं याचं ओरिजिन होतं ब्राझील. राईट, ब्राझीलमधून हे आपल्या इंडियामध्ये आलेलं आहे. आणि वॉटर हायसिनचं नाव काय आहे, दॅट इज इकॉर्निया. काय आहे, इकॉर्निया. आठवतं आहे का, इकॉर्निया क्रॅसिपिस. ओके, इकॉर्निया क्रॅसिपिस. आणि हे कसं आहे, हे कशा प्रकारचं वीड आहे, इट इज अ फ्लोटिंग वीड. ओके, फ्लोटिंग ॲक्वॅटिक वीड आहे. राईट, तर हे जे ऑफसेट्स असतात, ऑफसेट म्हणजे काय, की जे की फ्लोटिंग वीड्स असतात ना, याच्यामधले जे की रनर्स आहेत त्याला आपण ऑफसेट असं म्हणतो. बघा इथे डायग्राम दाखवलेले आहेत. दिस इज स्टोलॉन. ओके, की जमिनीच्या वरून त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेले आहेत. राईट, आर्क फॉर्ममध्ये. सकर्स बघा, सकर कसे आहेत, इथे प्लांट होतं तर सकर असे जमिनीतनं त्या ठिकाणी जातात आणि मग वरती राईज होतं. तर जमिनीतनं जर ट्रान्सफर होत असतील तर याला आपण सकर असं म्हणतो. आणि तिसरं जे आहे दॅट इज द ऑफसेट. काय आहेत, ऑफसेट्स. ऑफसेट जे आहेत आपल्याला ते त्या ठिकाणी वॉटरमधले जे प्लांट्स असतात त्याच्यामध्ये हे दिसून येतात. राईट, दिस इज द ऑफसेट. देन ट्यूबर्स, स्वोलन एंड्स ऑफ द वायरी रायझोम्स. ओके, वायरी रायझोम असतात त्याचे जे की स्वोलन झालेले एंड्स असतात. अँड सकर दे आर कॉल्ड एज बेसिकली ट्यूबर्स. हे जे ट्यूबर मेकॅनिझम आहे हेच मी तुम्हाला म्हणत होतो आपल्याला लव्हाळ्यामध्ये बघायला मिळतं. कुठे, लव्हाळा. लव्हाळा काय आहे, सायप्रस रोटुंडस आहे, ज्याला आपण नटसेज पण म्हणतो. राईट, सायप्रस रोटुंडस, सायप्रस इरिया, सायप्रस डायफॉर्मिस. राईट, हे जे आपण बघितले होते, तर हे जे आहेत दॅट इज द मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड आहे. जगातलं सगळ्यात जास्त डोक्याला ताप देणारं हे असं वीड आहे सायप्रस रोटुंडस. मोस्ट वर्ल्ड्स फर्स्ट, जगातलं सगळ्यात फर्स्ट रँकला येणारं मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड आहे, दॅट इज सायप्रस रोटुंडस. आणि 2 नंबरला कोणतं येतं, 2 नंबरला येतं त्या ठिकाणी आपली हरियाली. ओके, तर फर्स्ट मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड आहे जगातला आणि याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज सुपर वीड. सुपर वीड पण आपण याला म्हणतो. ओके, तर याचं हे खाली डायग्राम पण दाखवली बघा. याचा जो काही खालचा पार्ट आहे हा स्वोलन आपल्याला दिसून येतो. हे बघा इथे आहे, क्लिअरली दाखवतं आहे की असे इथे जर हे स्वोलन पार्ट्स, मी तुम्हाला म्हणलं होतं बघा, लसूण जसं असतो ना, गार्लिक आपला, गार्लिकला कसं खाली स्वोलन पार्ट असतो. राईट, तसंच हा स्वोलन पार्ट आपल्याला दिसून येतो सायप्रस रोटुंडसमध्ये. आणि याच्याच माध्यमातून जे प्लांट ग्रो करतं. आता तुम्ही जर प्लांट उपटायला जरी गेले तरीसुद्धा हे फक्त वरचं भाग जो आहे तो असं त्या ठिकाणी तुटून येतो आणि खाली जे आहे हे रायझोम जे खाली जमिनीमध्ये जसंच तसं इंटॅक्ट राहतं. आणि या रायझोमपासून पुढच्या वेळेस मग पुन्हा एकदा नवीन प्लांट ग्रो होताना आपल्याला दिसतं. किंवा एखादा जर का आग जरी लागली तरीसुद्धा फक्त वरचा पोर्शन जळून जातो आणि खाली जमिनीखाली जे रायझोम आहे ते इंटॅक्ट त्या ठिकाणी राहतं. त्याच्यामुळे याला कंट्रोल करणं जे आहे ते खूप जास्त डिफिकल्ट आपल्याला होताना दिसतं. ओके, अ ट्यूबर पोजेसेस स्केली लीव्स, इनकॉस्पिशियस नोड्स and internodes, minute buds which gives rise to the new aerial shoots, rhizomes and the roots.
बल्बचा जो आपल्याला प्रकार आहे ते मी तुम्हाला सांगितलं की वाईल्ड गार्लिक असेल, वाईल्ड ऑनियन असेल, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, राईट. वेन द क्राऊन रिजन जे आहे ऑफ अ प्लांट इज कॉम्प्रेस्ड इन द शेप ऑफ डिस्क, इट इज कॉल्ड एज बल्ब. आता बल्ब जो आहे हा काय आहे, इट इज अ मॉडिफाईड स्टेम. ओके, लक्षात घ्या, हे काय आहे, एक प्रकारची मॉडिफाईड कॉम्प्रेस्ड झालेली स्टेम आहे, मॉडिफाईड कॉम्प्रेस्ड स्टेम. आता बघा, एक नॉर्मल प्लांटची मी स्टेम दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. याची नॉर्मल समजा हे ऊसाची स्टेम आहे, याचे हे असे नोड्स आहेत, ठीक आहे. हे काय आहेत, हे ऊसाचे नोड्स आहेत. सपोज असं इमॅजिन करा, हे आहेत, हा नोडल रिजन आहे, ठीक आहे. हे नोड आहे आणि हा जो मधला रिजन असतो हा आहे इंटरनोड. काय आहे, इंटरनोड. आता असं इमॅजिन करा की हा इंटरनोड जो आहे ना तो त्या ठिकाणी गायब झाला आहे. किंवा एखादा आपण स्प्रिंग असते बघा, अशी आपल्याकडे स्प्रिंग असते, तर या स्प्रिंगला आपण काय केलं, मी इकडच्या साईडने त्या ठिकाणी फोर्स लावला आणि वरच्या साईडने, दोन्ही साईडने जास्त फोर्स लावला आणि स्प्रिंगला काय केलं, मी प्रेस केलं, एकदम दाबलं. तर स्प्रिंग दाबल्यावरती कशी दिसेल, ती एकदम अशी जवळ त्या ठिकाणी आपल्याला अशी स्प्रिंग दिसते, बरोबर आहे, खूप जास्त फोर्स त्याच्यावर लावल्यावरती. तर असं इमॅजिन करा, इथे पण जे आहे ही इंटरनोडल रिजन जो आहे हा जर का गायब झाला, ठीक आहे, याला प्रेस केलं आपण, हे नोड काय होईल, मग वरची नोड खालच्यावर होईल, खालची नोड खालच्यावरती येईल, राईट. मग ते कसं दिसेल, असं दिसेल, बरोबर. जवळजवळ याचे असे नोड झालेले आपल्याला दिसून येतील, राईट, कॉम्प्रेस केल्यावरती. सेम हीच मेकॅनिझम जी आहे आपल्याला ऑनियनमध्ये दिसून येते. कांद्यामध्ये बघा, असं खूप जास्त जेव्हा कॉम्प्रेस त्या ठिकाणी याचे नोड होतात, त्याच्यामुळे कांदा बघा कसा असतो, कांद्याची एक अशी खाली डिस्क असते, ठीक आहे, एक डिस्क असते आणि या डिस्कवरती जे आहे ना कांद्याचे असे लीफ आपल्याला आलेले दिसतात, जे की आपण कांद्याचे जे की पाकोळ्या काढून खातो ना, ते काय माहिती आहे, ते कांद्याचे काय असतात, दॅट आर द लीव्स, ते स्केली लीव्स त्या ठिकाणी असतात आणि असा कांदा त्या ठिकाणी तयार होतो. आणि ही जी खालची डिस्क आहे ही काय आहे, ही कांद्याची एक बेसिकली स्टेम आहे, कॉम्प्रेस्ड स्टेम असते. ओके, आणि ह्या कॉम्प्रेस्ड स्टेमला नंतर इथे जे आहेत डायरेक्ट काय असतं, स्टेम नंतर खाली रूट्स येतात, बरोबर आहे, मासे त्याला रूट्स आपल्याला आलेले दिसतात तिथून, बरोबर आहे. असंच काहीतरी कांद्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. आणि हे जे की कांद्याचे लीफ त्या ठिकाणी आहेत, तर कांद्याचा हा आहे फ्लेशी लीफ. कसा असतो, फ्लेशी लीफ आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि याच फ्लेशी लीफचं जे आहे वरती अशी त्या ठिकाणी आपल्याला पात, जे कांद्याची जी की पात दिसते, तर ती अशी असते, बरोबर आहे. तर अशा प्रकारे जे आहे मेकॅनिझम जे आहे याला आपण म्हणतो बल्ब. तर या बल्बपासून जे आहे काय होतं, दिस इज कॉल्ड एज द बल्ब. या बल्बपासून जे आहे प्रोपॅगेशन आपल्याला प्लांटचं होताना दिसतं, राईट. मग ते वीडमध्ये असो किंवा त्या ठिकाणी ऑनियन क्रॉपमध्ये असो, आपल्याकडे सेमच ही मेकॅनिझम दिसते. सो इच बल्ब कंटेन्स मेनी फ्लेशी लीव्स, बरोबर आहे. फ्लेशी लीव्स आहेत, ॲक्झिलरी बर्ड्स आहेत अँड फ्लावरिंग बर्ड्स ॲट इट्स ॲपेक्स. एक्झाम्पल दिले बघा, वाईल्ड ऑनियन, ज्याचं सायंटिफिक नेम काय, ॲलियम कॅनाडन्स, आणि वाईल्ड गार्लिक, ॲलियम स्पीसीज. दीज आर प्रोपॅगेटिंग बाय दी बल्ब मेकॅनिझम. त्यानंतर आपल्याकडे आहे बल्बिल्स अँड बल्बलेट्स. आता बल्बिल्स काय आहेत, याला आपण म्हणतो एरियल बल्बलेट्स म्हणतो. दीज आर द मॉडिफिकेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह ऑर द फ्लावर बर्ड्स. फ्लावर बर्ड्सचं बेसिकली जे मॉडिफिकेशन आहे याला आपण बल्बलेट्स असं म्हणत असतो. आणि हे कॉमनली कुठे बघायला मिळतं, जे की ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा आहे, वाईल्ड ऑनियनमध्ये बघायला मिळतं, वाईल्ड गार्लिकमध्ये पण आहे, स्प्राऊट लीफमध्ये पण आहे. स्प्राऊट लीफ म्हणजे काय, ब्रायोफायलम पिनॅटम. स्प्राऊट लीफला आपण काय म्हणतो मराठीत, ऐकलेलं असेल तुम्ही, बघितलेलं असेल, हिला आपण म्हणतो पानफुटी. ओके, पानफुटी, यालाच ब्रायोफायलम म्हणतो, बरोबर आहे. आपण पानफुटी म्हणजे काय असतं की एक असं लीफ आहे, ओके, साधारणपणे त्याचं लीफ हे असं आपल्याला दिसून येतं. ओके, आणि हे जे त्याचे नॉच असतात, हे जे कॉर्नरचे नॉच आपल्याला थोडेसे दिसून येतात त्या लीफवरती, या नॉचवरती जे आहे तिथून त्याचे, जर हे पान झाडावरनं तुटलं आणि थोडंसं मातीवरती जरी पडलं तरीसुद्धा या नॉचपासून काय होतं, नवीन त्या ठिकाणी प्लांट तयार व्हायला सुरुवात होतं. ओके, आणि नवीन हे प्लांट तयार होतं, बाकीचं लीफ जे ते त्या ठिकाणी सडून जातं, नवीन प्लांट या नॉचपासून तयार होतं आणि खाली त्याला मुळं वगैरे येऊन जातं. ओके, तर हे असं जे आहे याला आपण पानफुटी म्हणून म्हणतो. का म्हणतो पानफुटी, कारण की पानापासून जे याला फुटवे येतात. ओके, म्हणून याला आपण पानफुटी म्हणतो. सायंटिफिक नेम आहे त्याचं ब्रायोफायलम पिनॅटम. ओके, आणि हे जे आहे इट इज यूज्ड अगेन्स्ट द किडनी स्टोन. किडनी स्टोनला क्युअर करण्यासाठी हे खूप जास्त उपयोगी असं मानलं जातं, पानफुटी. देन वॉकिंग फर्न आहे एडियंटम कॅन्डॅटम. देन हायड्रिला आहे, हायड्रिलाचं काय नाव आहे, हायड्रिला वर्टिसिलियाटा आहे. हे पण कसं आहे, इट इज अ टाईप ऑफ ॲक्वॅटिक वीड. कसं आहे, ॲक्वॅटिक वीड आहे, बरोबर आहे. दिस प्रोड्यूस द एरियल बर्ड्स
अँड कॉल्ड ॲज टोरियॉन्स. ओके, ॲक्वॅटिक बर्ड्स याचे येतात आणि त्याला काय म्हणतात, टोरियॉन्स असं म्हणतात, ॲज अन ॲडिशनल मीन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन हायड्रिला. बघा इथे दिलं आहे बल्ब, बरोबर आहे. ऑनियन आपला असाच दिसतो, हे मी तुम्हाला डायग्राम पहिलेच दाखवला ड्रॉ करून. त्यानंतर तिथे सब एरियल स्टेम मॉडिफिकेशन, राईट, याला म्हणतात बल्बिल्स. त्यानंतर हे आहे ब्रायोफायलम. बघा हे आहे ना, हे पानफुटी, याचे बघा, हे मी तुम्हाला म्हणलं होतं ना, नॉच जे असतात याचे कोपऱ्याकडचे, त्याच्यापासून जे न्यू प्लांट त्या ठिकाणी हे ग्रो होताना आपल्याला दिसतात. ओके, देन दिस इज द बल्बिल्स. स्टेम्स अँड रूट्स. आता स्टेम्स अँड रूट्समध्ये बघा की फ्रॅगमेंट्स ऑफ द स्टेम अँड रूट्स ऑफ मेनी वीड्स कॅन ग्रो इन टू फुल प्लांट्स. डिटॅच झालेले स्टेम्स, पीसेस ऑफ डॉडर जे असतात, कस्क्युटा आर्वेन्सिसचे, प्रिकली पिअरमध्ये ऑपोन्शिया स्पीसीज आहे, किंवा क्रिपिंग हॉरिझॉन्टल रूट्स ऑफ कॅनडा थिसल, पेरेनियल सो थिसल आहे, फील्ड बाइंडवीड आहे, हे सगळे जे आहेत दे हॅव ऑल दिस मीन्स ऑफ प्रोपॅगेशन थ्रू द स्टेम्स अँड द रूट्स. Weeds propagated through the vegetative propagation mechanism. These are difficult to manage since propagates are located up to 100 cm depth. Pluchia lanceolate एक स्पीसीज आहे, इट मे हिट सेव्हरल मीटर्स डीप पर्यंत त्या ठिकाणी ती ग्रो होत असते. तर वीड डिसेमिनेशनमध्ये बघा की वीडचे जे काही सीड्स आहेत ते डिसेमिनेट कसे होतात. वीड्सला काय म्हणले जातात, बेसिकली दे आर कॉल्ड ॲज द गुड ट्रॅव्हलर्स. ओके, तुम्हाला जसं ट्रॅव्हलिंग आवडतं ना, ट्रॅव्हलिंग जसं तुम्हाला आवडतं की चला आज कुठे जाऊया, आज आपण जाऊया कोकणात फिरायला, राईट, आपण पुढच्या महिन्यात जाऊया कुठे बघायला, त्या ठिकाणी देवगिरी फोर्ट बघायला जाऊया. ओके, पुढच्या महिन्यात आपण एलोराचे केव्ज बघायला जाऊया. ओके, आपण जसं असं फिरायचं आपले एकंदरीत आपले प्लॅन्स असतात ना, तसंच वीड्समध्ये पण ही मेकॅनिझम आहे दॅट दे आर द गुड ट्रॅव्हलर्स. भाई इनको पेयर नहीं होते लेकिन फिर भी ये घूम सकते हैं. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये बघा जे आपण सीडचे मेकॅनिझम आहेत याचे डिस्पर्स होण्याचे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतात, राईट. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की काही वीड जे आहेत ते कशा होतात, वॉटरमुळे मूव्ह होताना आपल्याला दिसून येतात, राईट. वॉटरमुळे त्या ठिकाणी काय होतं, स्प्रेड होताना दिसतात. काही वीड जे आहेत ते विंड डिस्पर्सल मेकॅनिझमने त्या ठिकाणी स्प्रेड होतात. काही जे पॅपस टाईप जे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मेकॅनिझम असेल, ठीक आहे. इथे काय होतं की एक जर का पॉड असेल तर पॉड काय होतं, पॉड अचानक काय होतं, बर्स्ट होतो. ओके, आणि इतक्या जोरात फुटतो की त्याचे सीड जे आहेत ते काय होतात दूर दूरपर्यंत आपल्याला फेकल्या जातात, आणि फेकल्या गेल्यामुळे काय होतं, दूरवरती मेकॅनिझमने हे स्प्रेड होतात आणि तिथून नवीन जे आहे ते प्लांटलेट आपल्याला ग्रो होताना दिसून येतं, राईट. तर विंड आहे, वॉटर आहे, पॅपज आहे. त्यानंतर शिपचं जे की शिपवरती पण जे आहे ॲनिमल्सवरती क्लिंगिंग मेथडने पण त्या ठिकाणी ते ट्रान्सफर होतं. ओके, क्लिंगिंग मेथडने पण ट्रान्सफर होतात. एक आमच्याकडे एक लांडगा म्हणायचे त्याला, ठीक आहे. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला नक्की सांगा. की एक प्रकारचं असं सीड असतं बघा, आम्ही लहानपणी खेळायचो याने खूप. ओके, आणि याच्यावरती काय आहे, असे बारीक बारीक काटे असल्यासारखे असतात. आपण हे काय करतो, एक दुसऱ्याला आम्ही असं याचे झाडावरनं तोडून आणायचो वीडच्या प्लांटवरनं, आणि असंच मित्र एक दुसऱ्यांच्या अंगावरती याला फेकून मारायचो. ते आपण फेकलं का की ते नॅचरली जाऊन काय होतं की आपल्या शर्टवरती असेल किंवा पॅन्टवर असेल ते जाऊन चिपकून जातं, राईट, याच्या ह्या अशा स्टिंगीवाल्या हेअर्समुळे. तर हे काय होतं, हे बेसिकली शीपच्या बॉडीवरती काय होतं, असं चिपकून जातं जेव्हा शीप त्या ठिकाणी फोडर वगैरे खाण्यासाठी जाते, राईट. जेव्हा कधी जंगलामध्ये चरण्यासाठी जाते त्यावेळेस त्याच्या बॉडीला हे क्लिंग होऊन जातं, आणि जसे की शिप काय होते मग एका जागेवरनं, बरोबर आहे, डोंगरावरनं ती शिप काय होणार, नॅचरली फार्म्सपर्यंत येणार, शेतापर्यंत येणार नंतर, आणि तशी आली की ते जे असतात ते नॅचरली काही वेळानंतर डिटॅच होऊन जातात, आणि तिथं जे आहे नवीन वीडचं प्लांट आपल्याला ग्रो होताना दिसून येतं. तर अशा प्रकारचे मेकॅनिझम जे आहेत, खूप व्हेरियस मेकॅनिझम्स जे आहेत आपल्याला दिसून येतात इन वीड्स फॉर द ट्रान्सफर ऑफ दिस सीड्स. देन याच्यामध्ये बघा आपल्याला एक महत्त्वाचा आहे पॉईंट, त्याला म्हणतात क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन. काय म्हणतात, क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन. जसं क्रिटिकल पिरियड ऑफ इरिगेशन असतो, राईट, की ठरलेल्या वेळेमध्येच त्या ठिकाणी त्या स्टेजेसला पाणी दिलं गेलं तर यील्ड जे आहे ते इम्प्रूव्ह होते. जर का त्या पर्टिक्युलर स्टेजला जर पाणी दिलं नाही गेलं तर क्रिटिकल इरिगेशन स्टेजला जर पाणी नाही दिलं गेलं तर मोठ्या प्रमाणावरती काय होतं, उत्पादनामध्ये आपल्या क्रॉपच्या लॉसेस आपल्याला बघायला मिळतात. तर सेम कंडिशन जी आहे तशीच एक प्रकारे आपण वीडमध्ये म्हणू शकतो की एक जर का आपण एक पर्टिक्युलर फार्मवरती जर का आपण पहिल्यांदा काय केलं, सोईंग केलं, ठीक आहे, आपले सीड्स त्या ठिकाणी आपण सो केले क्रॉपचे, आणि
त्याला जर्मिनेट होण्यासाठी सोडलं, तर नॅचरली त्या क्रॉपला काय होतं, ग्रो होण्यासाठी, बरोबर आहे, इनिशियल पिरियडमध्ये ते ग्रो होणार, पण ऑफकोर्स पाणी पूर्ण शेतावरती सोडलं आहे तर जे की वीडच्या सीड्स असतात त्या पण त्याच्यासोबत काय होतं, वीड पण ग्रो व्हायला सुरुवात होतं. आणि वीडमध्ये काय फास्ट ग्रोईंग ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये दिसून येते, राईट, कम्पेअर्ड टू द दिस क्रॉप प्लांट्स. त्याच्यामुळे काय होईल की वीड्स याला कव्हरअप करून टाकतील आणि ग्रो होऊ देणार नाही. याचे जे काही क्रॉपच्या वाटेचे न्यूट्रिएंट्स, सनलाईट वगैरे ते त्या ठिकाणी घेऊन घेईल. तसं होऊ नये म्हणून काय करावं लागतं, इनिशियली काही असा पिरियड असतो की सुरुवातीचे 30 दिवस, ओके, एखाद्या क्रॉपमध्ये 30 डेज, एखाद्या क्रॉपमध्ये 45 डेजपर्यंत. तर तो असा क्रिटिकल पिरियड असतो की त्यावेळेला वीड कंट्रोल केल्याच गेलं पाहिजे. त्यावेळेला जर का वीड कंट्रोल नाही केलं तर काय होतं, त्याच्यामुळे क्रॉपचं जे आहे ते नुकसान होतं. ओके, क्रॉप लॉसेस आपल्याला दिसून येतात. ओके, सपोज पहिले इनिशियल 30 डेजमध्ये विडिंग करायची गरज होते. ओके, तुम्ही जर ती नाही केली, तुम्ही त्याला केली सपोज 50 to 60 डेजच्या दरम्यान जर का तुम्ही विडिंग केली, आता विडिंगचा खर्च तर तुम्हाला वाढलाच, बरोबर आहे, खर्च वाढलाच, तुम्हाला पैसे तर गेलेच, पण जे काही क्रॉपवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होता, ओके, निगेटिव्ह इम्पॅक्ट होता तो तर त्याचा क्रॉपवरती पडणारच आहे. काही दिवसासाठी क्रॉपची ग्रोथ जी ती काय होते, हॅम्पर होऊन जाते. त्याच्यामुळे क्रॉपच्या वाटेचं न्यूट्रिशन जे आहे तर ते न्यूट्रिशन असेल, मॉइश्चर असेल, ते सगळं वीड त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून काय आहे, हे क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन आपण ठरवलेलं आहे. आणि ते व्हॉट इज इट, याची डेफिनेशन लिहून घ्या. इट इज द शॉर्टेस्ट पिरियड, इट इज द शॉर्टेस्ट पिरियड म्हणजे कमीत कमी हा वेळ आहे. इट इज द शॉर्टेस्ट पिरियड किंवा शॉर्टेस्ट टाइम स्पॅन पण म्हणू शकतो याला, शॉर्टेस्ट टाइम स्पॅन ड्युरिंग द क्रॉप ग्रोथ. नोट करून घ्यायचं, ड्युरिंग द क्रॉप ग्रोथ, ड्युरिंग द क्रॉप ग्रोथ वेन वीडिंग जे आहे, ओके, जेव्हा वीडिंग जे आहे, वेन वीडिंग रिझल्ट्स, वेन द वीडिंग रिझल्ट्स इन हायेस्ट इकॉनॉमिक, इन हायेस्ट इकॉनॉमिक रिटर्न्स. ओके, तर अशा पिरियडला आपण म्हणतो क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन. ओके, आणि आता या क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशनला फॅक्टर्स कोणकोणते जे अफेक्ट करतात, फॅक्टर्स अफेक्टिंग क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन. ठीक आहे, कोणकोणते फॅक्टर्स आहेत, सगळ्यात पहिला फॅक्टर येतो दॅट इज नेचर ऑफ क्रॉप. ओके, कोणत्या प्रकारचं क्रॉप आपण लावलेलं आहे. क्रॉप जर का खूप जास्त फास्ट ग्रोईंग ॲबिलिटीचा असेल तर मग ते क्रिटिकल पिरियड जो आहे वीड कॉम्पिटिशनचा तो शॉर्ट असतो. जर का त्या ठिकाणी ते स्लो ग्रो होणार असेल तर मग त्यानुसार जे आहे ते व्हॅरी करत चालतं, राईट. सो याच्यामध्ये आहे शॉर्ट क्रिटिकल पिरियड असतो किंवा लॉंग त्या ठिकाणी क्रिटिकल पिरियड त्या बेसिसवर असू शकतो. 2 नंबरला आहे की व्हरायटीज कोणती आहे. ओके, पर्टिक्युलर क्रॉपमध्ये पण कोणती व्हरायटी आहे, फास्ट ग्रोईंग आहे, शॉर्ट लाईफ स्पॅनची आहे की लॉंग ड्युरेशनचं आहे, त्यानुसार व्हॅरी करेल. त्यानंतर ग्रोईंग कंडिशन्स कशा आहेत, त्यानुसार फॅक्टर अफेक्ट करेल. त्यानंतर 4th फॅक्टर आहे की पिरियड ऑफ वीड ग्रोथ, किती पिरियड आहे ऑफ वीड ग्रोथ, त्यावरती पण क्रिटिकल पिरियड त्या ठिकाणी व्हॅरी करतो. देन 5th वन वी हॅव दॅट इज वीड अँड क्रॉप डेन्सिटी. आता अगोदरच त्या फील्डवरती काही वीड्स होते का, किंवा म्हणजे त्याच्या पर्टिक्युलर क्रॉप लावण्या अगोदर खूप सारे वीड जर का त्या शेतामध्ये असेल, खूप जास्त इन्फेस्टेशन वीड्सचं त्या एरियामध्ये असेल तर त्यानुसार आपल्याला क्रिटिकल पिरियड जो आहे वीड कॉम्पिटिशनचा वाढवावा पण लागू शकतो. त्यानंतर प्लांट स्पीसीज बेसिकली कोणकोणते ग्रोप होत आहेत त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, त्या कम्युनिटीमध्ये, दॅट डिपेंड्स. ओके, देन जर आपण रिलेशनशिप जर आपण बघितलं, द रिलेशनशिप बिटवीन यील्ड, ओके, क्रॉपचं जे की यील्ड असतं आणि क्रॉपच्या यील्डसोबत जे आहे काय की वीडचं कॉम्पिटिशन. ओके, क्रॉप यील्ड, रिलेशनशिप बिटवीन क्रॉप यील्ड अँड वीड कॉम्पिटिशन. तर हे रिलेशनशिप कसं आहे हे एक्झामला येऊ शकतं, विचारलं जातं, स्टेटमेंट वाईज वगैरे क्वेश्चन आले तर त्यात विचारलं जाऊ शकतं. तर हे सिग्मॉइडल रिलेशन आपल्याला दिसून येतं. कसं आहे, सिग्मॉइडल रिलेशनशिप आपल्याला दिसून येतं, तर हे नोट करून घ्या. ओके, त्यानंतर वीडमध्ये अजून एक भन्नाट प्रॉपर्टी आहे, त्याला म्हणतात स्मॉदरिंग इफेक्ट. काय म्हणतात त्याला, स्मॉदरिंग इफेक्ट. स्मॉदरिंग इफेक्ट जो कॅरेक्टर आहे वीडचा हा सगळ्यात जास्त धोकादायक कॅरेक्टर मानला जातो. इथे काय आहे, स्मॉदरिंग इफेक्ट म्हणजे इट इज द ॲबिलिटी टू कवर एंटायर सॉइल सरफेस. ओके, ॲबिलिटी टू कवर
एंटायर सॉईल सरफेस काय करतं, एकदा जर्मिनेट झालं ते प्लांट की सगळ्यात पहिले काय करतं की फटाफट त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करतं आणि पूर्णपणे जेवढा काही सॉईल सरफेसचा एरिया त्याला मिळेल तेवढा पूर्णपणे कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतं. आणि त्याच्यामुळे त्याच्या बाजूला जर का क्रॉप जर का ग्रो झालेला असेल तर त्या क्रॉपला पण ते दाबून टाकतं, त्या क्रॉपच्या वरून ग्रो करून जे आहे त्याला पूर्णपणे शेडिंग करून टाकतं. ओके, सो ॲबिलिटी टू कवर एंटायर सॉईल सरफेस एरिया अँड इट डू नॉट अलाव other plants to grow below it. बरोबर आहे, टू ग्रो बिलो इट, पूर्णपणे त्या ठिकाणी झाकून टाकायचं, तर त्याला आपण म्हणतो स्मॉदरिंग इफेक्ट. आणि हा इफेक्ट जो आहे हा वीड प्लांट्समध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. याच्यामुळे काय होतं, जे की क्रॉप प्लांट आहे, क्रॉप प्लांटला ऑफकोर्स सनलाईट भेटणार नाही जर का आपण विडिंग केली नाही तर, आणि त्याच्यामुळे क्रॉप प्लांटचं यील्ड जे आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कमी होताना दिसून येतं. राईट, तर दॅट विल बी ऑल फॉर टुडे. ओके, थँक्यू, बाय.